नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण काय करतोय सध्या पुणे महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे जीकेचा प्रश्नसंच पाहत आहोत। याच्यामध्ये आपण काय करतो एकूण 20 प्रश्नांचा समावेश करतो आणि या 20 प्रश्नांमध्ये आपण तुमच्या जवळपास 70 ते 80 प्रश्नांचा काय करतो सराव करतो किंवा 70 ते 80 प्रश्नांची इतर माहिती पाहतो। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे तर व्हिडिओ क्रमांक 8 आहे। म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं या अगोदरची व्हिडिओ तुम्हाला काय करायचे पाहायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नांचा समावेश केलेला आहे किंवा अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा आपला पहिला प्रश्न काय आहे। सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश ठोके पडतात। काय विचारलं या ठिकाणी आपल्याला? निरोगी मानवाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये किती पडतात असं आपल्याला सरळ सरळ विचारलेलं आहे। मग हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये किती पडतात मित्रांनो? 72 ठोके पडतात। तुम्ही जर कधी आजारी असाल तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टर तुमचे काय करतात तर ठोके चेक करतात। ओके, मग निरोगी मानवाचे एका मिनिटात किती पडतात? 72 ठोके पडतात। आता या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे निरोगी मानवाचे 72 पडतात। मग लहान बालकामध्ये किती पडतात तर लहान बालकात किती पडतात? 110 ते 150 पडतात। ओके, म्हणजे माणसापेक्षा लहान बालकामध्ये काय ठोक्यांचा दर किंवा ठोक्यांची गती काय आहे जास्त आहे, हे लक्षात ठेवा। काय आहे? माणसापेक्षा लहान मुलामध्ये ठोक्यांचा दर हृदयाच्या ठोक्यांचा दर काय आहे जास्त आहे। एका मिनिटामध्ये काय होतात 110 ते 150 ठोके पडतात। आता हे झालं लहान बालकाचं। मग तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे वृद्धामध्ये किती पडतात? पहा, वयस्कर माणसामध्ये किंवा वृद्धामध्ये हृदयाचे ठोके काय पडतात? 60 पडतात। 60 पडतात म्हणजेच काय जसं जसं तुमचं वय वाढेल तसं तसं काय होतं हृदयाचे ठोके पडण्याची काय होते गती कमी होत जाते। काय होते? कमी होत जाते। मग या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न आला कुणात जास्त असते? लहान बालकात जास्त असते। वृद्धात कशी असते? वृद्धात कमी असते। आणि सर्वसामान्य माणसामध्ये किती असते तर 72 असतात। ओके, मग हे सगळं काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलंय? द राईज ऑफ द मराठा पॉवर। काय? द राईज ऑफ द मराठा पॉवर म्हणजे मराठी सत्तेचा उदय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मग कोण आहेत या पुस्तकाचे लेखक तर या पुस्तकाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत। कोण आहेत? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत। अतिशय महत्त्वाचं आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे कुणाचं पुस्तक आहे तर हे रमाबाई रानडे यांचं पुस्तक आहे। कोणतं? आमच्या आयुष्यातील काही आठवणी। त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्याबद्दल तुम्हाला हे अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जे आपलं पहिलं मराठी साहित्य संमेलन, आता तुम्हाला माहिती आहे सध्या किती मराठी साहित्य संमेलन आहे 95 आहे। मग जे पहिलं मराठी साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते। आणि पहिलं मराठी साहित्य संमेलन कधी झालं होतं तर 1878 ला झालं होतं। कोठे झालं होतं तर पुणे या ठिकाणी झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते। हे काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न घेण्या अगोदर मी एक विनंती करतो की मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा एक लाईक नक्की करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचं कमेंटमध्ये सांगत जा। आजच्या आपल्या व्हिडिओला कमीत कमी म्हणतोय मी कमीत कमी किती लाईक आल्या पाहिजेत? 1000 लाईक आपल्या आजच्या व्हिडिओला आल्या पाहिजेत मित्रांनो। ओके, मग या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आपला? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तुम्ही गाणं ऐकलं असेल, आता 15 ऑगस्ट जवळ आलाय, 2 दिवसात 15 ऑगस्ट आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे गाणं वाजताना दिसेल। मग ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत असा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। मग या गीताचे कवी कोण आहेत तर ते कवी प्रदीप आहेत। ओके, आता यांनी हे गीत कधी लिहिलं होतं तर तेही सांगतो पहा 1962 साली पहा भारत चीन युद्ध झालं होतं। कोणतं युद्ध झालं होतं? भारत चीन। आणि या युद्धामध्ये काय झाला होता
भारताचा दारुण पराभव झाला होता. ओके, मग त्यावेळेस या युद्धामध्ये जे भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री प्रदीप यांनी काय केलं होतं, हे गीत लिहिलं होतं. आणि हे गीत गायलेलं कुणी आहे, हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग कुणी गायलेलं आहे हे गीत, तर लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. कधी, 1963 साली. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये अशा दृष्टीने प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता असते. करंट इव्हेंट किंवा करंटचा जो माहोल असतो, जे वातावरण असतं त्याच्यावरती आधारित प्रश्न काय होतात परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारले जातात. ओके, पुढचा प्रश्न काय, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? काय विचारलंय, एव्हरेस्ट शिखर सर करणारी. आता पादक्रांत करणारी म्हणजे काय, सर करणारी किंवा शिखरावरती चढणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण असं विचारलेलं आहे. मग पहिली भारतीय अपंग महिला कोण आहे, तर ती आहे अरुणिमा सिन्हा. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. ओके, आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, मग हे एव्हरेस्ट शिखर कुठे आहे, तर एव्हरेस्ट शिखर कुठे आहे, ते नेपाळ देशामध्ये आहे. कुठे आहे, नेपाळमध्ये आहे. कोणत्या पर्वतात आहे, तर ते हिमालय पर्वतामध्ये आहे. कोणत्या पर्वतामध्ये आहे, हिमालय पर्वतामध्ये आहे. त्याची उंची किती आहे, 8,848 मीटर ही उंची आहे. आणि हे जगातील काय सर्वोच्च शिखर आहे. कोणतं, माउंट एव्हरेस्ट. हे काय आहे, जगातील सर्वात उंच शिखर आहे. कुठे आहे, नेपाळमध्ये आहे. कोणत्या पर्वतात आहे, तर हिमालय पर्वतामध्ये आहे. ओके, आता पाहूया आपण. मग लगेच तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला पाहिजे. आता आपण काय पाहिलं, पहिली भारतीय अपंग व्यक्ती पाहिली. मग पहिली व्यक्ती कोण होती की जिने माउंट एव्हरेस्टवर चढाई केली, अशी पहिली व्यक्ती कोण होती, तर एडमंड हिलरी होते. त्याच्यानंतर भारतीय पहिली व्यक्ती कोण होती, तर ती अतार सिंग चीमा होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं की आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे असं विचारलेलं आहे. तर तो कोठे आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे. त्या सहकारी साखर कारखान्याचं नाव काय आहे पहा, तर वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना. कुठे आहे, सांगली या ठिकाणी आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. म्हणजे सहकारी तत्वावरती काम करणारा हा काय आहे, सर्वात मोठा साखर कारखाना आहे. कुठला, तर आशियामधील. ओके, कुठे आहे, सांगली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं. मग ऊस उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं, तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये होतं. त्याचबरोबर आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे, हाही प्रश्न आलेला आहे. कुठे आहे, प्रवरानगर या ठिकाणी. प्रवरानगर कुठे आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी विखे पाटलांनी काय केलं होतं, सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. आणि हा काय होता, आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना. आपण काय केलेलं मित्रांनो, महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण एकूण तुम्हाला 10 टेस्ट पेपर देणार आहोत किंवा 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत. म्हणजेच तुमच्याकडे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्या काय असणार आहेत, एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत. ओके, 100 क्वेश्चन तुम्हाला महानगरपालिकेसाठी एकूण किती मार्काला असणार आहेत, तर एकूण 200 मार्काला असणार आहेत. ओके, म्हणजे तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचे असे काय असतील, एकूण 1000 प्रश्नांचा संच असत. हे सगळे प्रश्न काय असणार आहेत, तर आपल्या अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे जो महानगरपालिकेचा सिलेबस आहे याच्यावरती आधारित प्रश्नसंच असणार आहे. त्याच्यासोबत त्याची तुम्हाला आन्सर की सुद्धा दिली जाणार आहे. ओके, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल की महानगरपालिकेचा सिलेबस काय आहे, पेपरचा पॅटर्न काय असणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो मित्रांनो की आपण जे प्रश्न घेतलेले आहेत हेच प्रश्न किंवा याच प्रकारचे प्रश्न काय होणार आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके, मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, 150 रुपये आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला काय आहे, डिस्काउंट आहे. तुम्हाला फक्त ती 99 रुपये टेस्ट सिरीज पडणार आहे. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं करायचे आहेत, गुगल पे करा, फोनपे करा, पेटीएम करा, ॲमेझॉन करा, कुठंही पे करा. कोणत्या नंबरवरती, 9689 14 16 30, 9689 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचा, शेअर करायचा आहे. ओके,
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक आहे 6 आहे, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असं आपल्याला या ठिकाणी काय केलं आहे, विचारलेलं आहे. मग कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आता या ठिकाणी पहा, जागतिक पर्यावरण दिनावरती प्रश्न येईल याची गॅरंटी काय? बाकीचे सुद्धा काही काय असतात पर्यावरणाशी संबंधित काय आहेत, आंतरराष्ट्रीय दिवस आहेत किंवा जागतिक दिवस आहेत, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पण परीक्षेमध्ये तुम्हाला जागतिक दिवसावरती एक प्रश्न काय येणार, हमखास येणार. म्हणजे तुम्ही सगळे जागतिक दिवस पाठ करा, राष्ट्रीय दिवस पाठ करा, तुम्हाला काय होईल 1 किंवा 2 मार्क काय होतील तुमच्या परीक्षेमध्ये हमखास येतील. मग आता लक्षात ठेवा, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला असतो. आता बाकीचे आपण पर्यावरणाशी संबंधित दिवस आहेत ते पाहूया. पहा, जागतिक वसुंधरा दिवस कधी असतो? प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कधी असतो? 22 एप्रिलला असतो. 16 सप्टेंबरला कोणता दिवस असतो? ओझोन दिन असतो. खूप महत्त्वाचा आहे, ओझोन दिन कधी असतो असा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारलेला आहे. मग कधी असतो ओझोन दिवस? तर 16 सप्टेंबरला असतो. त्याचबरोबर आता आपण जागतिक पर्यावरण दिन पाहिला, पण पर्यावरण रक्षण दिन किंवा पर्यावरण संरक्षण दिन मग कधी असतो पर्यावरण संरक्षण दिन? तर 2 डिसेंबरला पर्यावरण संरक्षण दिन असतो. ओके, हे सगळे दिवस तुम्हाला काय करायचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहेत. पुन्हा मृदा दिवस कधी असतो? पहा, मृदा दिवस कधी असतो? जागतिक. आता आपण जे दिवस पाहत आहोत हे सगळे काय आहेत मित्रांनो, जागतिक आहेत. हे लक्षात असू द्या, कोणते आहेत? जागतिक आहेत. म्हणजे जागतिक मृदा दिवस कधी असतो? तर तो 5 डिसेंबरला असतो. जागतिक चिमणी दिवस कधी असतो? 20 मार्चला असतो. आता या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात आलं असेल 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि 24 मार्च, म्हणजे लगातार 5 दिवस काय आहेत, 5 जागतिक दिन आहेत. मग या ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळेस काय होतं, कन्फ्युजन होतं की कोण 20 मार्चला कोणता दिवस आहे, 21 मार्चला कोणता आहे, 22 मार्चला कोणता आहे, 23 मार्चला कोणता आहे आणि 24 मार्चला कोणता आहे. मग याच्यासाठी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. पहा, ट्रिक्स काय, लक्ष देऊन ऐका, वाटलंच तर लिहून घ्या. पहा, चिमणी उडाली, काय, चिमणी उडाली, वनामध्ये गेली. चिमणी उडाली, वनामध्ये गेली, पाणी पिली, पण हवामान पचलं नाही म्हणून तिला काय झालं, क्षयरोग झाला. काय, चिमणी उडाली, वनामध्ये गेली, वनात गेल्यानंतर काय केलं तिने, पाणी पिली, पाणी पिल्यामुळे तिथं काय झालं, तिला तिथलं हवामान पचलं नाही म्हणून तिला काय झालं, क्षयरोग झाला. क्षयरोगलाच आपण काय म्हणतो, टीबी म्हणतो. म्हणजे पहा, चिमणी दिवस सगळ्यात पहिला आहे 20 मार्चला. त्याच्यानंतर जागतिक वन दिन, वन दिन कधी आहे 21 मार्चला. त्याच्यानंतर जागतिक पाणी दिवस कधी आहे 22 मार्च. जागतिक हवामान दिन, जागतिक हवामान दिन कधी आहे 23 मार्च. आणि जागतिक टीबी दिन किंवा जागतिक क्षयरोग दिन कधी आहे 24 मार्चला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला याच्यावरती परीक्षेमध्ये मित्रांनो 1 ते 2 मार्क काय असणार आहेत, हमखास असणार आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मला वाटतं हा प्रश्न आपल्याकडून रिपीट झालेला आहे, परंतु काही हरकत नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. काय, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? तर कधी केला होता हा, तर तो सत्याग्रह, महाड येथील सत्याग्रह कधी केला होता? 20 मार्च 1927 ला केला होता. कुणी केला होता असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. महाड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि सत्याग्रह कशाचा होता? तर चवदार तळे सत्याग्रह. म्हणजे या ठिकाणी पहा, या तळ्यावरती काय केलं होतं, अस्पृश्य लोकांना पाणी पिण्यासाठी बंदी होती. मग त्या अस्पृश्य लोकांना पाणी पिता यावं यासाठी सुद्धा सत्याग्रह करावा लागला होता. आणि हा कुठं करण्यात आला होता? महाड या ठिकाणी करण्यात आला होता. ओके, मग या सत्याग्रहाला पहा दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पहा, महाडचा सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्ती संग्राम म्हणून सुद्धा काय केलं जातं, या सत्याग्रहाला ओळखलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलाय? आता या ठिकाणी पहा, विद्यार्थ्याचं काय होतं, खूप कन्फ्युजन होतं. पर्यटन जिल्हा, काय कन्फ्युजन कुठं होतं मी सांगतो तुम्हाला. पर्यटन जिल्हा आणि पर्यटन राजधानी याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. जर पर्यटन जिल्हा विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर काय लिहायचं, सिंधुदुर्ग लिहायचं आहे. काय उत्तर लिहायचं, सिंधुदुर्ग. कधी पर्यटन जिल्हा विचारल्यास.
आणि पर्यटन राजधानी विचारलं तर काय लिहायचं उत्तर? औरंगाबाद लिहायचं असे. पर्यटन राजधानी काय आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद आहे. आणि पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हणून दर्जा कोणत्या वर्षी दिला असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कधी दिला होता? 2010ला दिलेला आहे. ओके. आता का दिलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय बरेचसे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. ओके. मग ते पर्यटन स्थळ कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहूया, कारण त्याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पहा, वेरूळ अजिंठा लेणी आहे. तुम्हाला माहिती असेल जागतिक वारसा स्थळ असणारी वेरूळ आणि अजिंठाची लेणी कुठे आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर बीबी का मकबरा आहे. बीबी का मकबरालाच प्रति ताजमहल म्हटलं जातं. म्हणजे आग्रा या ठिकाणी जसा ताजमहल आहे सेम हुबेहूब त्याची प्रतिकृती बीबी का मकबरा या नावाने कुठे आहे? औरंगाबाद शहरामध्ये आहे. देवगिरीचा किल्ला सुद्धा कुठे आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय प्रसिद्ध अशी पानचक्की सुद्धा कुठे आहे? औरंगाबाद शहरामध्ये आहे. आणि औरंगाबादचं जुनं नाव काय असा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे. मग औरंगाबादचं जुनं नाव काय होतं? खडकी हे औरंगाबादचं जुनं नाव होतं. आता औरंगाबादचं नवीन नाव काय आहे मित्रांनो? संभाजीनगर आहे. नवीन नाव काय असणार आहे औरंगाबादचं? संभाजीनगर. ओके. पुढचा प्रश्न त्याचबरोबर पहा, औरंगाबादची सीताफळे प्रसिद्ध आहेत. विशेषतः औरंगाबादमधील जे खुलताबाद आहे, खुलताबाद या ठिकाणचे सीताफळ काय आहेत? प्रसिद्ध आहेत. पुढं काय आहे? औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव तुम्हाला माहित असेल संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव कुठे आहे? तर आपेगाव आहे. आपेगाव कोणत्या तालुक्यात आहे? पैठण या तालुक्यामध्ये आहे. ओके. हे लक्षात ठेवा. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? तर समाधी आळंदी या ठिकाणी आहे. आणि जन्म कुठे आहे? आपेगाव या ठिकाणी आहे. ओके. त्याचबरोबर पहा, औरंगाबादमधील जे पैठण आहे, पैठण हे काय होतं? सातवाहन घराण्याची राजधानीचं ठिकाण होतं. पैठणचं जुनं नाव काय होतं? प्रतिष्ठान. काय? प्रतिष्ठान हे पैठणचं जुनं नाव होतं. आणि ही काय होती? सातवाहन घराण्याची राजधानी होती. त्याचबरोबर जायकवाडी धरण सुद्धा कुठे आहे? पैठण या ठिकाणीच आहे. आणि औरंगाबादमध्ये एक थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचं नाव काय आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण. ओके. खूप महत्त्वाचं आहे. ही सगळी माहिती तुम्हाला काय करायची? लक्षात ठेवायची, कारण परीक्षेच्या दृष्टीने ही सगळी माहिती काय असणार आहे? अतिशय उपयुक्त असणार आहे. ओके. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, मध्ये 3-4 दिवस आपला व्हिडिओ आला नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आले, मेसेज आले की सर दररोज व्हिडिओ घ्या, दररोज लेक्चर घ्या. परंतु मित्रांनो काय झालं होतं, माझी तब्येत थोडी खराब होती. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मी थोडा आजारी आहे. पण आता तब्येत बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे. त्याच्यामुळे आशा करतो की आजपासून दररोज कमीत कमी एक व्हिडिओ तरी आपण काय करूया? नक्की घेऊया. ओके. मग या ठिकाणी पहा, पहिला 9वा प्रश्न काय आपला? पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला. कधी केला होता महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज प्रदान? तर 2 जानेवारी 1961 ला केला होता. आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली हाही प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय लिहायचं आहे? 2 जानेवारी 1961 हेच लिहायचं आहे. ओके. पहा या ठिकाणी पहा, 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. मग तुम्हाला जर प्रश्न आला, काय प्रश्न आला की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कोणता, तर त्याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला? 2 जानेवारी लिहायचं आहे. आणि स्थापना कधी झाली असं विचारलं तर 2 जानेवारी 1961 ला स्थापना झाली असं लिहायचं आहे. पहा, म्हणजे 2 जानेवारीलाच काय म्हटलं जातं पहा, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस रेजिंग डे. विशेषतः परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आलेला आहे. पोलीस रेजिंग डे कधी असतो? कधी असतो? 2 जानेवारीला असतो. 2 जानेवारीला का असतो? तर 2 जानेवारी 1961 ला काय झालं होतं? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर ते कशाशी संबंधित आहे? हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे या उद्देशाने काय केलेलं आहे? ऑपरेशन मुस्कान सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे हे झालं. पण या ठिकाणी परीक्षेत आतापर्यंत प्रश्न असा पण विचारलेला आहे की ऑपरेशन मुस्कान हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करतं किंवा कोणत्या मंत्रालयाने हे ऑपरेशन मुस्कान राबवलेलं आहे? तर कोणी राबवलेलं आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाने राबवलेलं आहे.
सध्या केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत लक्षात असू द्या, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. अमित शहा कोण आहेत केंद्रीय गृहमंत्री? अमित शहा आहेत. आता या अभियानाचा उद्देश काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं पहा. राज्य पोलिसांच्या मदतीने हरवलेली मुले शोधणे व कुटुंबापर्यंत पोहोचवणे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय? रक्त गोठवण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य डॅश डॅश करतात किंवा क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं असं विचारलेलं आहे. आता या ठिकाणी थोडी टायपिंग मिस्टेक आहे, इथं कुठंतरी डॅश डॅश हवा होता पण या ठिकाणी आपला देण्यात आलेला नाही आहे. ओके, ऑप्शन काय आहेत? श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका आणि रक्तपट्टिका. मग रक्त घोटण्याची क्रिया सुरू करण्याचं काम कोण करतं? तर रक्तपट्टिका करतात. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्लड प्लेटलेट्स म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? विशेषतः सायन्सचे जे प्रश्न आहेत किंवा सायन्सच्या ज्या संकल्पना आहेत त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये काय असतात? ऑप्शन फक्त इंग्लिशमधून दिलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की रक्तपट्टिकेलाच काय म्हटलं जातं? ब्लड प्लेटलेट्स म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला अजून प्रश्न आलेला आहे की रक्तपट्टिकेचा रंग कसा असतो? तर त्या काय असतात? रंगहीन असतात. आणि रक्तपट्टिकांची संख्या किती असते? 1.5 ते 3 लाख प्रति घन मिमी रक्तामध्ये असतात. त्या किती? 1.5 ते 3 लाख. ओके, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला डेंग्यू आजार होतो त्यावेळेस काय होतं? या रक्तपट्टिकांची संख्या कमी होती. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? काय विचारलंय? ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? मग ऑलिव्ह रिडले ही काय? कासवाची जात आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे की सरनी ऑलिव्ह रिडले ही एकाच जातीवर प्रश्न काय विचारला? कासवाच्या काही इतर जाती नाहीत किंवा सापाच्या जातीवर का नाही विचारला? डॉल्फिनच्या का नाही विचारला? खेकड्याच्या का नाही विचारला? मग ऑलिव्ह रिडले काय? ऑलिव्ह रिडले याच्यावरतीच प्रश्न का विचारलेला आहे किंवा आपण हाच प्रश्न का घेतलेला आहे? तर ऑलिव्ह रिडले ही जात काय होणार आहे मित्रांनो? नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओके, म्हणजे हिचं प्रमाण काय होत आहे? कमी होत आहे. ही जात काय सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे जागतिक ठिकाणी काय चर्चेमध्ये आहे. मग ऑलिव्ह रिडले या कासवांचा आढळ कुठे आढळतो? तर आपली जी ओडिशा किनारपट्टी आहे त्या ओडिशा किनारपट्टीवरती एक कासव आढळतात. आणि हे काय होतात पहा, अंडी घालण्यासाठी काय होतात? हे कासव समुद्र किनाऱ्यावरती येत असतात. कोणते? ऑलिव्ह रिडले. खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. ओके, तसं जर पाहिलं तर तुम्ही म्हणत असाल की सर प्रत्येक प्रश्नालाच इम्पॉर्टंट म्हणतात. कारण आपण घेतलेला प्रत्येक प्रश्नच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण प्रश्नच असे निवडतो की जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये हे प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. ओके, आणि तुम्ही जर आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे जे आपले जुने रेग्युलर आपण चॅनल सुरू केल्यापासून जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे आरोग्य भरती असेल किंवा माडा भरती असेल या दोन्ही परीक्षेमध्ये आपण जे प्रश्न घेतले होते जवळपास तेच प्रश्न जी मध्ये आले होते. ओके, म्हणजे 80 ते 90% प्रश्न आपण काय केले होते? कव्हर केलेले होते. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, व्हिनेगारमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? काय विचारलंय? व्हिनेगारमध्ये कोणते आम्ल असते? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे तर कळलं की व्हिनेगार हे काय आहे? आम्ल आहे. कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की व्हिनेगार काय आहे? आम्ल आहे, आम्लारी आहे, उदासीन आहे, क्षार आहे. मग व्हिनेगार काय आहे? आम्ल आहे. आणि कोणते आम्ल असते व्हिनेगारमध्ये? तर व्हिनेगारमध्ये ॲसिटिक आम्ल असते किंवा ॲसिटिक आम्लालाच व्हिनेगार म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अजून इथं ऑप्शन काय आहे? सायट्रिक आम्ल आहे. मग सायट्रिक आम्ल कुठं असतं? तर सायट्रिक आम्ल लिंबू वर्गीय फळामध्ये असतं. म्हणजे लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल या सर्वांमध्ये काय असतं? सायट्रिक आम्ल असतं. ओके, लिंबू वर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल असतं. टार्टरिक आम्ल कशामध्ये असतं? लहानपणी सर्वांचा आवडता पदार्थ होता चिंच. अजूनही चिंच पाहिली की काय होतं? तोंडाला पाणी सुटतं. काय होतं? चिंच पाहिली की तोंडाला पाणी सुटतं. मग त्या चिंचेमध्ये कोणतं आम्ल असतं? तर टार्टरिक आम्ल असतं. हायड्रोक्लोरिक आम्ल कुठे असतं? यालाच HCl म्हणतात. HCl म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. मग आपल्या जे जठर आहे या जठरामध्ये काय केलं जातं? हे हायड्रोक्लोरिक आम्ल स्रावलं जातं. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टीने. ओके, त्याचबरोबर पहा मग व्हिनेगारचं जे रासायनिक सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला माहित आहे. सूत्र काय आहे? CHCl
OOHCHC OOH3 आहे या ठिकाणी, पण ते इथं थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, खाली काय दिलं आपल्याला पहा, द्राक्ष, सफरचंद, बार्ली, तांदूळ यासारखे पदार्थ आंबवल्यावर त्यापासून व्हिनेगारची निर्मिती केली जाते. बऱ्याच वेळेस पाहता आपण तुम्ही चायनीज पदार्थ खात असाल, त्या चायनीज पदार्थामध्ये किंवा चायनीजच्या गाड्यावरती व्हिनेगारचा सर्रास वापर केला जातो. त्याचा उपयोग काय आहे पहा, केसांच्या वाढीसाठी आणि अन्न टिकवण्यासाठी आहे. ओके, पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती. कशाची संज्ञा विचारली आपल्याला, मोरचूदची संज्ञा विचारली. आता जर तुम्हाला मोरचूदचं दुसरं नाव किंवा मोरचूदचं खरं नाव जर माहीत असेल तर तुम्हाला संज्ञा सापडणं काही सोपं जाईल. कारण मोरचूदला काय म्हणतात तर कॉपर सल्फेट किंवा कॉपर सल्फेटलाच मोरचूद म्हटलं जातं. मग कॉपर सल्फेट म्हटलं तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कॉपरची संज्ञा काय आहे, Cu आहे. ओके, सल्फरचं काय एस आहे, म्हणजे पहा CuSO4 ही काय आहे, कॉपर सल्फेटची म्हणजेच मोरचूदची काय आहे, रासायनिक संज्ञा आहे. पहा या ठिकाणी पहा, मोरचूद म्हणजेच काय तर कॉपर सल्फेट. कोणत्या रंगाचं असतं, निळ्या रंगाचं असतं. ओके, कसं असतं ते, विषारी असतं. कशापासून बनवलं जातं पहा, कॉपर म्हणजे काय, तांबे, सल्फर म्हणजे काय, गंधक, यांच्यापासून बनवलं जातं. उपयोग काय याचा, खूप वेळेस प्रश्न आलेला, कॉपर सल्फेटचा उपयोग किंवा मोरचूदचा उपयोग काय आहे तर कीटकनाशकामध्ये वापरलं जातं, रंगबंधकमध्ये आणि तेल निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात. फटाफट सांगा. पण इथं लक्षात, प्रश्न वाचताना बारीक वाचा. काय विचारलंय, सदस्य व उपसरपंच. सरपंच नाही विचारला आपल्याला, काय विचारलंय, सदस्य आणि उपसरपंच. मग सदस्य आणि उपसरपंच कुणाकडे देतात तर ते सरपंचाकडे देतात. कुणाकडे देतात, सरपंचाकडे देतात. पण या ठिकाणी आपल्याला जर प्रश्न आला असता, ग्रामपंचायतीचे सरपंच काय, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात किंवा सरपंच राजीनामा कोणाकडे देतात, असं जर प्रश्न आला असता तर याचं उत्तर काय लिहितात तर कुणाकडे देतात, सरपंच. पंचायत समितीचा जो सभापती असतो त्याच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतात आणि ग्रामपंचायतीचा सदस्य आणि उपसरपंच कुणाकडे राजीनामा देतात तर ते सरपंचाकडे देतात. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही. हा प्रश्न आपण अगोदर पण घेतला होता. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी कमेंटमध्ये सांगायला सांगितलं होतं. बऱ्याच मुलांनी याचं उत्तर काय केलेलं आहे, बरोबर सांगितलेलं आहे. त्या सर्वांना धन्यवाद की त्यांनी कमेंट करून उत्तर सांगितलं. नाही तर बऱ्याच मुलांना उत्तर येतं पण त्यांना कमेंट करण्याचा कंटाळा येतो. ओके, मग या ठिकाणी पहा, अचलपूर हे थंड हवेचं ठिकाण नाही आहे, पण हा प्रश्न मुद्दाम घेतलाय कारण या ठिकाणी प्रश्न येतो. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चिखलदरा अमरावतीमध्ये आहे. आणि महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, थंड हवेचे ठिकाणं जे आहेत ना, हे सर्व थंड हवेचे ठिकाणे तुम्हाला पाठ करायचे. एक तर ते कोठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या पर्वतात आहे किंवा कोणत्या डोंगर रांगेत आहे, हे तुम्हाला काय करायचं, पाठ करायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 16 आहे. देहू आणि आळंदी ही धार्मिक ठिकाणे डॅश डॅश नदीच्या काठावर आहेत. काय विचारलंय, देहू आणि आळंदी ही धार्मिक ठिकाणे कोणत्या नदीच्या काठावर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नदीच्या काठी आहेत तर ते इंद्रायणीच्या काठी आहेत. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग ती कोणत्या नदीची उपनदी आहे तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो, हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा या ठिकाणी होतो. त्याचबरोबर अजून तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, देहू या ठिकाणी काय संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 17 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय, दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता सप्ताह, रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो. 11 जानेवारी ते 17 जानेवारी. कधी, 11 जानेवारी ते 17 जानेवारी. आता का साजरा केला जातो तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर रिपोर्ट वाचला असेल तर भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक काय होतात, रस्ते अपघातामध्ये मरण पावतात.
काय होतात, 1.5 लाख लोक दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मरण पावतात. त्याच्यामुळे बाबांनो काय करा, गाडी व्यवस्थित चालवा, जपून चालत जा. ओके. मग पहा, लोकांना कायदे, नियम, सुरक्षा याविषयी जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. कधी केला जातो? 11 जानेवारी ते 17 जानेवारी, म्हणजे 11 ते 17 जानेवारी. ओके. रस्ता सुरक्षा महिना कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहितात? जानेवारी लिहा. आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत सध्या? तर ते नितीन गडकरी आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय? वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? म्हणजे आपल्या वाहनामध्ये, आपल्या टू व्हीलरला जो साईडला आरसा असतो, फोर व्हीलर साईडला आरसा असतो, ट्रकला असतो, मग हे आरसे कोणत्या प्रकारचा असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. गोलाकार असतो, अंतर्वक्र असतो, सपाट असतो किंवा बहिर्वक्र असतो. तर हा आरसा काय असतो? बहिर्वक्र असतो. आणि ह्या आरशावरती एक सूचना दिलेली असते पहा. जर तुम्ही वाचली असेल तर ती सूचना काय असते पहा, याच्यावरती काय एक सूचना दिलेली असते पहा. आरशातील प्रतिमा दिसते त्याहून ती काय असते? अधिक जवळ असते. ओके. काय असते? आरशात जी प्रतिमा दिसते ती अधिक जवळ असते, म्हणजे ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलंय? 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? 1861च्या कायद्याने कुठं करण्यात आली होती? मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? 1862ला करण्यात आली होती. कोणत्या कायद्याने किंवा कधीच्या कायद्याने? तर 1861च्या कायद्याने. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे काय माहिती आहे पहा, मी सांगतो या ठिकाणी पहा. चौथे उच्च न्यायालय कोणते असा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. कारण पहिले 3 मुंबई, मद्रास आणि कोलकाता हे काय केले पहा 1862ला, म्हणजे एकाच वर्षी केले. परंतु त्याच्यानंतर चौथे उच्च न्यायालय कोणतं आहे? तर अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. आणि कधी स्थापना करण्यात आली? 1866ला स्थापना करण्यात आली. आता पहा, उच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार केली जाते? तुम्हाला माहित असेल, कलम 214 नुसार काय केली जाते? उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. मग या ठिकाणी पहा, लक्षात ठेवायचं आहे, राज्यघटनेतील भाग 6 मधील कलम 214 ते 231 दरम्यान काय केलेलं आहे? उच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य आणि अधिकार क्षेत्र, कार्यपद्धती इत्यादीचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर सध्या भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. आणि दिल्ली हा एकमेव असा केंद्रशासित प्रदेश आहे की त्याच्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. कोणता केंद्रशासित प्रदेश? दिल्ली. ओके. ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न काय? 20 नंबरचा, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला? कमेंटमध्ये सांगायचं आहे की आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात. कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अगदी मोफत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करत जा. ओके. लाईक केल्यामुळे काय होतं, मला कुठलेही पैसे भेटत नाही, फक्त प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ करण्यासाठी. ओके. त्यामुळे नम्र विनंती करतो, जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा. ओके. तसंच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.